नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे। आता सार्थक आणि सुखदा ह्यांचं नातं मैत्रीचं झालेलं आहे आणि सार्थक सुखदासाठी आता वाटेल ते करायला तयार आहे। पण जेव्हा सुखदाला कळतं की सार्थकच्या आयुष्यामध्ये आनंदीमुळे खूप मोठी पोकळी निर्माण झाली आणि सार्थक हा आनंदीसाठी झुरतोय हे कळल्यानंतर आता आनंदीला सुखदा सार्थकच्या आयुष्यात पुन्हा आणण्याचा विडा उचलते आणि तो कशाप्रकारे पूर्ण करणार हे सगळे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आता सुखदा ही सार्थकला म्हणते की काय झालं आहे तुला, तू इतका लॉस्ट का आहेस? नाही म्हणजे इतका वेळा मी तुला हसवलंय पण तू हसतोच, त्या दुसऱ्या क्षणाला तू असाच होतोस, मला सांग ना नेमकं काय झालंय? आणि म्हणता म्हणता सुखदा त्याला म्हणून गेलेली असते की तुझी स्माईल खरंच खूप छान आहे, त्या मुलीला आयडिया नाही आहे जी तुला सोडून गेली आहे, तिला कळलं नाही आहे की तिने काय गमावलं आहे। आता हे ऐकल्यानंतर मात्र सार्थक पुन्हा चिडलेला असतो आणि सार्थकला नंतर सुखदा म्हणते की तू कालही बोलत होतास की असं असं झालं आहे, त्या मुलीमुळे नाव काढल्यावर तू पुन्हा टेन्स झालास आणि निघून गेलास, असं काय झालं आहे जरा सांगशील का? त्याच वेळेला सार्थक हा सुखदासाठी आता विचार करण्याचा ठरवतो आणि आनंदीबद्दल तिला सगळं सांगण्याचं ठरवतो, कारण सुखदाने त्याला खूप प्रकारे मदत केलेली असते, ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन सांभाळून तर इथे लीनाचा जीव वाचवून हर प्रकारे सुखदा त्याच्या मैत्रीच्या पातळीवर खरी ठरलेली असते। आणि म्हणूनच सार्थक आता तिला म्हणतो की सुखदा, माझी खूप मोठी स्टोरी आहे, खरं तर तुला मी शॉर्टमध्ये सांगतो। आनंदी आनंदी म्हणजे आनंदी राज्याध्यक्ष, माझी बायको, आमचं लग्न झालं आणि ती माझ्या आयुष्यात आल्यापासून माझं आयुष्य खूप बदलून गेलं होतं। माझं तिच्यावर जीवापाड प्रेम होतं, त्यांच्याशिवाय मला राहणं शक्यच नव्हतं, आम्ही एकमेकांसाठीच होतो आणि अचानक त्या सगळं सोडून गेल्या। तेव्हा ती म्हणते की म्हणजे मला कळलं नाही, अचानक म्हणजे नेमकं काय झालं होतं तेव्हा, जरा सांगशील का प्लीज? तेव्हा मग आता तो सांगतो की हो, तेव्हा झालं असं होतं की आनंदी म्हणजेच आनंदीचा भाऊ मनोज याच्यावर माझ्या वडिलांना उडवल्याची केस होती, माझे वडील त्याच वेळेला वारले होते। खरं तर हे सगळं करणारा आमच्या फॅमिलीतलाच एक मेंबर सूत्रधार होता, पण ते सगळं मनोजदादावर लावण्यात आलं होतं, सगळे आरोप त्याच्यावर लावण्यात आले होते, ते मात्र सगळं हुशारीने आनंदीने आणि मी मिळून शोधून काढलं होतं। पण हे सगळं झाल्यानंतर माझी आनंदी कुठे गायब झाली ना मला खरंच कळलं नाही। खरं तर आम्ही एकमेकांसोबत 7 जन्मांची वचनं घेतली होती। तेव्हा मग ती म्हणते की असं काही झालेलं का की तुमच्या दोघांमध्ये काही भांडण वगैरे झालं? तेव्हा तो म्हणतो की नाही सुखदा, ते कधीच शक्य नव्हतं, आम्ही एकमेकांना कायम समजून घेत आलो आहोत, कधीही एकमेकांपासून आम्ही लांब गेलेलो नाही। मला आनंदी असं अचानक सोडून जातील याचा विचारच माझ्या मनाला पटत नाही गं। तेव्हा मग सुखदा म्हणते की सार्थक, मला कळतंय ती तुझी काय अवस्था होत असेल, पण मग एक काम कर, तू आता आनंदीच्या आयुष्यात जाण्याचा प्रयत्न कर, त्यांना शोधण्याचा प्रयत्न कर ना। तेव्हा तो म्हणतो की तुला काय वाटतंय मी प्रयत्न नसेल केला का? खूप प्रयत्न केला आहे, पूर्ण नाशिक शोधलंय मी, जंग पछाडून काढलंय, पण नाही, आनंदी कुठेच सापडल्या नाही आहेत, मला खरंच कळत नाही या सगळ्यावर मी काय करावं। फक्त मी आता एक विचार केला की आनंदीसाठी आयुष्यभर थांबायचं आहे। आता सार्थकचं हे प्रेम पाहिल्यानंतर तिच्या मनामध्ये आणखीनच सार्थकविषयी आदर आणि प्रेम निर्माण होतं। तेव्हा ती म्हणते की वाव सार्थक, यू आर अमेझिंग, मी फक्त स्टोरीजमध्ये पाहिलं होतं हीर रांझा लैला मजनू, पण आज तुला समोर बघते की तू आनंदीवर किती प्रेम करतोयस। त्याच वेळेला इथे दुसऱ्या दिवशी सुखदा ही सार्थकला ऑफिसमध्ये जॉईन करायला कन्व्हिन्स करते। सार्थक तिच्याबरोबर तिची शेवटची इच्छा म्हणून कन्व्हिन्सही होतो, पण मात्र ऑफिसमधले सगळेजण म्हणतात की सर, आपलं सध्याचं मार्केट जरा कमी आहे, एक गाव आहे जिथे आपली एकही साडी विकली जात नाही, तिथे सुखदा मॅडमने बनवलेल्या या साडीचा डिझाईन आपण वर्क करू शकतो नक्कीच। तेव्हा सगळे असे सजेस्ट करतात, बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची मेंबर्स आणि सेल्स सगळेजण, सेल्स टीमही असं सजेस्ट करते की आपण हे जे सगळं डिझाईन आहे ना, ते सगळं डिझाईन आपण त्या गावामध्ये घेऊन जाऊया, जेणेकरून आपलं तिथे सगळं विक्री होईल। मग बेनारे पण सार्थकशी या गोष्टीत निगडीत असतात आणि सुखदा म्हणते की सार्थक, मी तुझ्यासोबत येऊ का? सार्थक म्हणतो की सुखदा, तू तर आजारी आहेस। तेव्हा ती म्हणते की यार सार्थक, असं काय बोलतोयस तू, मी आजारी आहे, मला माझे क्षण जगायचे आहेत, मी इथे तिथे फिरू तर शकते, डॉक्टरने काय मला ट्रॅव्हलिंगला मना नाही केलं आहे, मी करूच शकते ना हे सगळं।
मला माहिती आहे की मी जाणारच आहे तर. तेव्हा सार्थक म्हणतो की प्लीज सुखदा असं बोलू नकोस, मला खूप वाईट वाटतं. ठीक आहे चल, तू माझ्यासोबत चलू शकतेस. तेव्हा ती खुश होते आणि म्हणते की येस आय विल डू इट. आणि नंतर मग दोघेजणही आता गाडीने निघालेले असतात. सुधाला दोघेजणही गेले म्हणून खरंच खूप बरं वाटत असतं. प्रवासाचा आनंद लुटत सार्थक आणि सुखदा त्या गावात पोचलेले असतात आणि त्या गावाच्या बाहेर एक साडीची डिझाईन लावलेली असते, जी आनंदीची डिझाईन असते आणि आनंदी तशा प्रकारचा डिझाईन बनवण्यात माहीर असते. सार्थक विचार करतो की आनंदीची डिझाईन, या दुकानात आनंदीची डिझाईन कशी. त्याच वेळेला आता सार्थकला ते समोर जे दिसतं ते पाहून खूपच मोठा धक्का बसतो. आता सार्थकला आनंदी समोर दिसते. आनंदी एका वेगळ्याच वेशात त्याला दिसते. आनंदी साडी वगैरे नेसलेली असते. त्याच वेळेला समोरून एक मुलगी तिच्यासमोर येते. सार्थक तिच्याशी बोलायला जाणार तेवढ्यातच एक मुलगी येते आणि ती धावत धावत आई आई असा हाक मारत येते. मग आता सार्थक म्हणतो की आई, आनंदीला ही मुलगी आई अशी का हाक मारते. तेव्हा सार्थक ते बघत असतो. ती मुलगी म्हणत असते की आई, मला खाऊ हवं आहे, मला खूप भूक लागली आहे, चल ना तू लवकर घरी. तेव्हा आनंदी म्हणत असते की बाळा हे बघ, आपण एवढं काम कंप्लीट करूया आणि मग घरीच जाऊया ना. तेव्हा मात्र सार्थकचे पावले दबकतात. हे सगळे पाहून त्याला खूपच मोठा धक्का बसतो. तो विचार करतो की ही मुलगी म्हणजेच आनंदीची मुलगी आहे. आनंदीला ती आई अशी हाक मारते, याचा अर्थ तर ती मुलगी म्हणजे आनंदीच आहे. आता या क्षणाला सार्थकला काय करू काय नाही असं झालेलं असतं. तेव्हा सुखदा ही आनंदीला बघते आणि म्हणते की सार्थक, ही आनंदीच आहे ना. इफ आय एम नॉट रॉंग, तू काल मला जो फोटो दाखवलास त्यामधली आनंदी आणि ही सेम आहे, फक्त थोडाफार चेंज आहे, पण ही आनंदीच आहे ना. तेव्हा सार्थक म्हणतो की हो बरोबर म्हणालीस तू, या आनंदीच आहेत. तेव्हा ती म्हणते की चल ना मग आपण त्यांच्याशी बोलूया, खरंच इतक्या वर्षांनी ती तुला दिसली आहे, 6 वर्ष सार्थक, चल आपण जाऊया. सार्थक नकार देतो. तो म्हणतो की नाही सुखदा, आनंदी तिच्या आयुष्यामध्ये खूप खुश आहे. ते बघ ना, त्यांची मुलगी आहे ती आणि ते दिसतंय. आणि मला असं वाटतं आहे की आनंदीने कदाचित दुसऱ्या शहरात येऊन लग्न करून घेतलेलं आहे. त्याने इतकी गोड आणि गोंडस मुलगी आहे. मग मी त्यांच्यासमोर जाऊन त्यांच्या आयुष्यात पुन्हा कशाला प्रॉब्लेम क्रिएट करू. जर मी त्यांच्या आयुष्यात असल्याने त्यांना कायम दुःखच मिळालं असेल आणि त्यांनी दुसरा पर्याय निवडला असेल, तर मी उगाच कशाला त्यांच्या आयुष्यामध्ये जाऊ आणि पुन्हा प्रॉब्लेम क्रिएट करण्याचा प्रयत्न करू. त्याच वेळेला सुखदा म्हणते की सार्थक, यू डोंट हॅव एनी आयडिया. तुला कळतं आहे का, अरे ती जर मुलगी तुझीच असेल तर. तेव्हा सार्थक म्हणतो की माझी कसं शक्य आहे ते. जेव्हा आनंदी माझ्यासोबत होत्या तेव्हा तर हे सगळं असं काहीच घडलं नव्हतं. आनंदी तेव्हा प्रेग्नेंट नव्हत्या. तेव्हा मग सुखदा म्हणते की सार्थक, जर तुझं तिच्यावर इतकं प्रेम असू शकतं आणि तुझ्या प्रेमाच्या इंटेन्सिटीवरून हे कळतं आहे की तिचंही तुझ्यावर तितकंच प्रेम असणार, मग एक गोष्ट मला नक्की सांग की ती तुझीच मुलगी नसू शकते कशावरून. तेव्हा सार्थक म्हणतो की हो, त्या लास्टच्या काळामध्ये बाबा गेल्यापासून आमच्या दोघांमध्ये खूप ताणतणाव होता, म्हणजे तसा घरातच होता ताणतणाव. त्यावरून आम्हाला दोघांना एकमेकांकडे काळजी घ्यायलाही वेळ नसायचा. आनंदीही व्यवस्थित जेवण करायच्या नाहीत आणि मी तर स्वतःकडे लक्षच देत नव्हतो, पण आनंदी मला खूप जपत होत्या. पण त्या क्षणी आनंदीला जपणं फार कठीण जात होतं. तेव्हा मग आता सार्थक म्हणतो की नक्की काय असेल. तर मित्रांनो, या सगळ्यामध्ये हे बाळ असतं ते सार्थकचंच असतं. खरं तर आनंदी जेव्हा सुधाच्या सांगण्यावरून सार्थकला घटस्फोट देऊन रस्त्याने निघालेली असते, ती चक्कर येऊन पडते. त्या क्षणाला आनंदी ही प्रेग्नेंट असते आणि तिला दुसऱ्या गावात आल्यानंतर हे लक्षात येतं की ती गरोदर आहे. मात्र तिकडच्या साडी विक्रेत्यांचं एक दुकान असतं, तिथे तिने नोकरी मागितलेली असते आणि त्यांनी ती दिलेलीही असते. आणि आनंदीचा स्वभाव पाहून गावातल्या लोकांनी तिला खूप प्रेम देण्याचं ठरवलेलं असतं आणि तिला खूप सोबत केलेली असते. बाजूच्या काका काकूंनी देखील तिची खूप सोबत केलेली असते. जेव्हा खुशीचा जन्म होतो त्याच वेळेला गावातल्या प्रत्येकाच्या मनावर तिने अगदी राज्य गाजवलेलं असतं. ती इतकी गोड असते की गावातल्या प्रत्येकाच्या घरातली ती लाडकी असते. आणि म्हणूनच आता आनंदी आणि खुशी हे दोघेही त्या गावात राहत असतात. जेव्हा सुखदा ही सार्थकला सुचवते ही की तुझीच मुलगी असू शकते, तेव्हा सार्थक आता आनंदीला जाऊन तिथे त्या गावात भेटून आनंदीशी बोलेल का. आणि जेव्हा सार्थकला कळेल की खुशी ही सार्थकचीच मुलगी आहे, तेव्हा मात्र खूपच मजा येणार आणि सार्थक आनंदीला कशाप्रकारे घरी आणणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.